नमस्कार मैत्रिणींनो, मी सविया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। निरमा तर सगळ्यांच्या घरी येतो, तर निरम्याचे कॅरीबॅग फेकण्याआधी हे व्हिडिओ एकदा नक्की बघा। तुम्ही बघा याच्यानं किती छान आपण एक जी आपल्याला डेलीला कामाला येण्यासाठी एक आपण वस्तू बनवणार आहात। तर बघा ही मी 5 इंचाचे 2 कपडे कट करून घेतलेला आहे आणि निरम्याची जी कॅरीबॅग आहे मध्यभागी ठेवलेला आहे आणि वरून आणि खालून मी एक कपडा घेतला होता, ती 5 बाय 5 इंचाचा कपडा होतं ते ठेवलं। तिला मी एक बॉल पिनने सेफ करून घेतलं आणि तिच्यावरती आपल्या घरात जे बी वाटी आहे ती वाटी घ्यायची आणि तिला पालती घालायची। तिच्या साइडने आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। बघू शकता, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतच आहे त्या पद्धतीने तुम्ही हिला मार्किंग करून घ्या। बघा आता मार्किंग सुद्धा झालेली आहे। आपल्याला ही गोलाकार शेप यावं म्हणून तुम्ही किंवा एक वाटी बांगडी सुद्धा घेऊ शकता, पण बांगडीने थोडं लहान होतं यामुळे मी थोडंसं मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे। आता आपली मार्किंग सुद्धा झालेली आहे, हिला आपण कट करून घेऊया। बघा तुम्ही फेकण्याआधी हे व्हिडिओ नक्की बघा आणि कट करू जेपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आता हिच्यावरती आधी सिलाई मारून घ्यायचं आणि तिच्यानंतरच कट करायचं, नाहीतर आपली जी कॅरी बॅग किंवा कपडा आहे ते इकडं तिकडं जाण्याची शक्यता असते। त्यामुळे बघा मी सिलाई आधी मारून घेतलं, आता साइडने आपल्याला कट करून घ्यायचं। तर मी जिथून मार्जिन टाकलं होतं तिथून मी 1/2 इंच सोडलेलं आहे आणि 1/2 इंचावरून मी कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कटिंग सुद्धा किती छान झालेली आहे। आता साइडने थोडं थोडं कच मारायचं। कच मारताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपली सिलाई तिच्यामध्ये कट होऊ नये। आता मी एक ब्रोकेडचा कपडा घेतलाय, तुमच्याकडे जर ब्रोकेडचं नसलं तर कोणतेही प्रिंटेड सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हिची जी रुंदी आहे ती 4.5 इंच आहे, याची जी लांबी आहे ती 27 इंच आहे। आपण ज्या कटोरीच्या मापानं काढलं होतं त्या कपड्याला एकदम बरोबर बसते या मापाची पट्टी। तर आता हिला डबल फोल्ड करायचं आणि साइडने सिलाई मारून घ्यायची। सिलाई मारताना अर्धा इंचपेक्षा जास्त माया ठेवू नये। आता जी साइडचा एक्स्ट्रा जी आपले धागे वगैरे निघालेले आहेत ते कट करून घ्यायचं, तिच्याने जी आपली फिनिशिंग आहे ते खूप छान येते। आता हिला आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे। बघू शकता मी कोणत्या पद्धतीने प्लेट्स घालत आहे, एकदम नॉर्मल ही प्लेट्स घालायचे। फ्रिल बनवून घ्यायची आहे। ही जी झालर असते ती खूप छान असं उठावून दिसणार आहे। बघा मी इथं 1-1 इंचाचे प्लेट घेतलेला आहे डबल फोल्ड करून। हिच्यानी जी आपलं याला आपण समई खाली किंवा दिव्याखाली सुद्धा ठेवू शकता, अशी एकदम छान आसन बनवणार आहोत। नाहीतर तुम्ही याच्यावरती बाळकृष्ण सुद्धा ठेवू शकता। आता ही आपली फ्रिल बनवून सुद्धा झालेली आहे। तर आपण जे कपडा घेतलं होतं सर्कलमध्ये कट करून तिला घ्यायचं आणि तिला लावताना बघा ही उलट्या साईडने लावायचं। जी आपली फ्रिल तर आता दोन्हीकडून तीच भाग असणार आहे, पण लावताना ती जी माया आहे ती बाहेरच्या साईडने यावं आणि जी फ्रिल आहे ती आतल्या साईडला जावं। ह्या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचा माया ठेवायचं आणि साईडने सिलाई मारून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आणि बघू शकता तुम्ही जी मापाची मी फ्रिल बनवलं होतं आणि जी वाटीचं साईज घेतलं होतं ती एकदम बरोबर आलेलं आहे, फेस टू फेस बसलेला आहे। आता आपल्याला हिला उघडायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान ही कमळासन सारखं दिसतो। आणि जी खालच्या साईडचं जी माया आहे ती खाली दाबून घ्यायचं, ती फ्रिलच्या साईडला येऊ नये। जी आपण सर्कलमध्ये गुलाबी कपडा कट केलं होतं तिच्याच खाली जावं, तिच्याने जी फ्रिल आहे ती खूप छान असं उठावून दिसणार आहे आणि खालचा सुद्धा माया दिसणार नाही। आता मी वरून सुद्धा एक दाब टिप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला आणि छान दाखवण्यासाठी हिच्यावरती तुम्ही कोणतीही लेस लावू शकता। बघा मी नॉर्मलवाली एक लेस होती माझ्याकडे, ती लेस लावून घेतलेली आहे। लेस लावताना एवढी काळजी घ्यायचं, लेसचे जी दोन्ही तोंड आहेत एकमेकावर आल्यानंतर तिला चांगलं पॅक करायचं, जेणेकरून की ती लेस उकलू नये म्हणून। बघा आता जे एक्स्ट्राचे तागे होते मी ती कट केलेलं आहे। बघू बघा आपलं किती छान समाई आसन असं तयार झालेलं आहे। निरम्याच्या कॅरीबॅग पासून किती छान असं आपलं बाळकृष्ण आसन बनलेलं आहे। तुम्ही सुद्धा याला एकदा बनवून बघा। बघा किती सोप्या पद्धतीने ही तयार झालेली आहे, बनल्यानंतर तर खूपच छान दिसते। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।